नमस्कार. घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. नुकतंच आम्ही नवीन घरात शिफ्ट झालो आहे आणि त्या धावपळीत मला मागचा महिनाभर चॅनलवरती व्हिडिओ टाकायला जमलं नाही. म्हटलं आज तरी काहीतरी करून आपण एखादा व्हिडिओ पोस्ट करावा. साधी सोपी रेसिपी आहे, पण तुमच्या सगळ्यांच्या कमेंट येत होत्या की खूप दिवस झालं व्हिडिओ नाही आहे, त्यामुळे ही साधी सोपी रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करते. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तर इथे मी एक भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये घेतली 1 वाटी साखर, जी आपली साधी साखर असते तीच वापरली आहे. त्यातच आपल्याला टाकायचं आहे 1 वाटी तूप. इथे मी साजूक तुपाचा वापर केला आहे. तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकतात. तूप वापरताना हे तूप रूम टेम्परेचरवरचं किंवा वितळलेलं वापरा. आता ह्याच्यातच आपल्याला टाकायचं आहे 1 वाटी पाणी. पाण्याऐवजी आपण इथे दूधही वापरू शकतो. 1 वाटी साखर, 1 वाटी वितळलेलं तूप आणि 1 वाटी पाणी. आता आपल्याला हे सगळं गरम करून घ्यायचं आहे, कारण आपण ह्याच्यात साखर टाकली आहे आणि ही साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे. तर मी गॅसवरती हे पातेलं ठेवलं आणि चमच्याने ढवळून ही साखर वितळून घेतली. आपल्याला याचा पाक बनवायचा नाही आहे. आता इथे ही साखर पूर्णपणे वितळलेली आहे. गॅस बंद केला आणि हे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. हे थंड होतं आहे तोपर्यंत म्हटलं मस्त संध्याकाळचा चहा घ्यावा. सगळ्यांसाठी चहा बनवला होता, मी पण मस्त चहा घेतला. तोपर्यंत आपलं हे जे मिश्रण होतं ते सुद्धा व्यवस्थित थंड झालं, म्हणजे कोमट झालं आहे. आता बघू पुढची प्रोसेस. तर इथे एका ताटात हे जे आपण साखरेचं पाणी बनवून घेतलेलं होतं ते काढून घेतलं. यातच आपल्याला गव्हाचं पीठ किंवा मैदा टाकून घ्यायचा आहे. बरोबर, तुमचं लक्षात आलं असेल की आपण बनवतोय गोड अशी शंकरपाळी. तर इथे मी गव्हाचं पीठ वापरते. तुम्ही हवं तर मैदा, रवा काहीही वापरू शकतात. आता हे गव्हाचं पीठ किंवा मैदा किती क्वांटिटीत टाकायचा, तर थोडा थोडा करत टाकायचा. जे आपण पाणी घेतलेलं होतं ते सगळं मिळून साधारण 3 वाटी भरतं, म्हणजे 1 वाटी तूप, 1 वाटी साखर आणि 1 वाटी दूध किंवा पाणी. तर ह्यासाठी आपल्याला साधारण 4 ते 4.5 वाटी गव्हाचं पीठ लागतं आणि मैदा वापरत असेल तर थोडासा जास्त लागू शकतो. आता मी इथे अंदाजेच थोडं पीठ चाळून घेतलं, त्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकून घेतलं आणि हे सगळं एकजीव करून घेते. थोडं थोडं करत हे एकजीव करायचं, म्हणजे मळायचं आणि एक अंदाज घेत जायचा. आपल्याला याचं थोडंसं घट्टच असं पीठ भिजवून घ्यायचं असतं. तर हे पहा, इथे मला साधारण 4 वाटी एवढं गव्हाचं पीठ लागलेलं आहे आणि हे मी असं थोडंसं घट्ट असं भिजवून घेतलं आहे. आता हे पीठ चांगलं मळून झाल्यानंतर आपण हवं तर याला 15 ते 20 मिनटं झाकून ठेवू शकतो, म्हणजे हे पीठ छान सेट होईल. पण मला इथे लगेचच करायला घ्यायचे होते, कारण आमच्याकडे कधीही लाईट जातात आणि मग लाईट गेले तर मग अंधारात शूट करणं शक्य होत नाही. तर मी लगेचच ही शंकरपाळी बनवायला घेतली आहे. सुरुवातीला एक छोटा गोळा घेतला, तो हातानेच व्यवस्थित मळून घ्यायचा आणि छान गोल करून घ्यायचा. आता हे आपण लाटून घेणार आहोत. आता हे गव्हाच्या पिठाचं असल्यामुळे लाटताना हे काठांवरती थोडंसं तडे गेल्यासारखं वाटेल, कारण एकतर हे घट्ट आहे आणि दुसरं आपण इथे गव्हाचं पीठ वापरलं आहे. तर काही हरकत नाही, थोडंसं ॲडजस्ट करत हे लाटून घ्यायचं. तर इथे मी याची थोडीशी जाडसर अशी पोळी लाटून घेतली आहे. सहसा आपण शंकरपाळी करताना जे आपण रव्या मैद्याची शंकरपाळी करतो तर ती कशी जाड ठेवतो आणि ते तळल्यानंतर अगदी दुप्पट फुललेली असतात. पण मी ही जाड ठेवलेली नाही आहे, थोडीशी बारीक केली, म्हणजे खूपही पातळ करायची नाही, पण जे आपण मैद्याची शंकरपाळी करतो ना त्याच्यापेक्षा थोडीशी बारीक अशी ठेवली आहे, कारण मला तळायला खूप जास्त वेळ लागायला नको आहे त्यासाठी. आणि ही शंकरपाळीसुद्धा मैद्याच्या शंकरपाळ्यांसारखीच अगदी दुप्पट तिप्पट फुलतात. तर हे पहा, आता मी ही शंकरपाळी कट करून घेते. आपल्याला हव्या त्या आकारात, हव्या त्या छोट्या किंवा मोठ्या आकारात हे कट करू शकतो. तुम्ही बघू शकताय मी याची जाडी अगदी एवढीच ठेवली आहे, ह्याच्यापेक्षा जास्त ठेवलेली नाही आहे, कारण मग तळायला पुन्हा वेळ लागायला नको. तर आता शंकरपाळी तयार आहेत. ही बॅच मी लगेच तळायला घेते. जसं की मी सांगितलं की लाईट आहेत तोपर्यंतच मला हे शूट कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर हे तळत असतानाच मी दुसरी जी बॅच आहे ती लाटून घेईन. आता ही शंकरपाळी तळताना मी ही तेलात तळणार आहे. आपण हवं तर ही तुपातही तळू शकतो. तर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल घ्यायचं आणि तेल गरम होऊ द्यायचं. अगदी कडकडीत गरम करायचं नाही आहे, पण तरी चांगलं गरम करून घ्यायचं, म्हणजे हलकं गरम ठेवायचं नाही, व्यवस्थित गरम करायचं. आता तेल गरम झालं की त्यामध्ये शंकरपाळी सोडायची. तर हे शंकरपाळे तेलात मावतील एवढी सोडायची, पण खूपही जास्त
टाकायची नाही, नाहीतर मग काय होतं, तेलाचं जे टेम्परेचर आहे ते कमी होतं आणि मग आपले जे शंकरपाळे आहेत ते तेलकट लागतात किंवा मग ते तेल शोषून घेतात. तर त्यासाठी तेल व्यवस्थित गरम असलं पाहिजे, त्यामध्ये शंकरपाळे सोडायचे आणि आता अगदी मंद गॅसवरती हे शंकरपाळे तळून घ्यायचे. जेव्हा आपण पुढची बॅच तळायला घेऊ ना, तर तेव्हा गॅस मोठा करून तेल पुन्हा चांगलं गरम करून घ्यायचं आणि शंकरपाळे टाकल्यानंतर गॅस मंद करायचा. तर हे पहा, इथे मी मंद किंवा मग थोडंसंच म्हणजे मध्यम गॅसपेक्षा कमी गॅसवरती हे शंकरपाळे चांगले लालसर रंगावरती तळून घेतलेत. गव्हाच्या पिठाचे असल्यामुळे यांचा रंग असा लालसर होतो, अगदीच पांढरे शुभ्र होत नाहीत. मैद्याचे असतात ते आपण थोडेसे पांढरे शुभ्र दिसतात, पण हे गव्हाच्या पिठाचे थोडे लालसर दिसू शकतात. तर इथे मी हे शंकरपाळी छान तळून घेतलेली आहे. छान खुसखुशीत अशी शंकरपाळी इथे तयार झाली आहे, ती सुद्धा गव्हाच्या पिठापासून. तर मी हे तोडून पाहिली, टेस्ट करून पाहिली, जे आपले मैद्याचे शंकरपाळे असतात तिच्यात आणि हिच्यात काय फरक आहे ते मी तुम्हाला सांगते. तर हे जे गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे आहेत हे खाताना आपल्याला जाणवतं की हे गव्हाच्या पिठाचे, कारण जो पिठाचा फ्लेवर असतो ना तो याच्यात थोडासा लागतो. जे मैद्याच्या जे शंकरपाळे असतात त्यात अजिबात काही वेगळा फ्लेवर असं जाणवत नाही. तर मग ही होती आजची छोटीशी रेसिपी. तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.